राष्ट्राचं नाव 3 प्रकारची माणसं मोठी करतात आणि राष्ट्राची मानहानी सुद्धा 3च प्रकारची लोक करतात। राष्ट्राचं नाव मोठं करतं कोण? सती, संत आणि शूर। ही 3 प्रकारची लोक राष्ट्राचं नाव, देशाचं नाव मोठं करतात। पण देशाचं नाव खराब करण्याचं काम 3 माणसं करतात। कोण? कपटी, कायर आणि क्रूर। कायर म्हणजे भ्याड। तो काय करतो? भांडणं लागली ना, चल माझ्या गावात दाखवतो तुला। आलोच रे, आलोच। गावात येतं, चल माझ्या गल्लीमध्ये, आलोच। चल माझ्या घरासमोर, आलोच। घराच्या जवळ आलं की दरवाजा उघडतं, दरवाजा बंद करून घेतं। आई, माझ्या पाठीमागे एक माणूस लागला। कायर, भ्याड, ही माणसं देशाचं नाव खराब करतात। कपटी, कायर आणि क्रूर, क्रूर माणसं सुद्धा देशाचं नाव खराब करतात। बरं, भयानक असं हत्याकांड करणाऱ्या लोकांच्यामुळे देशाचं नाव खराब होतं। आणि कपटी माणसामुळे सुद्धा देशाचं नाव खराब होतं। मी तर म्हणते, आपल्याला चांगली माणसं नाही भेटली तरी चालतील, पण आपल्या जीवनामध्ये कपटी माणसाची संगती कधी होऊ नये। कारण कपटी माणसं कधी पाठीमध्ये खंजीर खुपसतील सांगता येत नाही। कपटी माणसाचा प्रकारच असा आहे, त्यांच्या ओठात एक असतं आणि पोटात एक असतं। बोलतात एक, डोक्यामध्ये विचार दुसरेच असतात। माणसं विचित्र झाली, स्वार्थासाठी कुणाला मातीत घालतील सांगता येत नाही, अशी माणसं देशाचं नाव खराब करतात। पूर्वीचा काळ फार चांगला होता दादा। पूर्वीची माणसं सुखी होती, समाधानी होती, जे मिळेल त्यात आनंदानं जगत होती, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत होती। आता शेजारी चोरी झाली तरी हे तोंडावर गोधडी घेऊन झोपतं, मोबाईल सायलेंट करतं, स्विच ऑफ करतं। का? याच्या घरी चोरी झाली, बोलवलं आपल्याला, चला शोध घ्यायला म्हणून, आणि याला माहिती असतं चोर कोण आहे, तरी पण मोबाईल बंद करून ठेवतं। माणसं कपटी झाली, आज कुणी कुणाला मदत करत नाही। पण जुन्या काळात पहा, माणसं एकमेकाला सहाय्य करायची। पूर्वी लोकांना धनाचा जास्त लोभ नव्हता, स्वतःचं धन असेल ते सांभाळायचं, पण दुसऱ्याच्या धनावर लोक वाईट नजर ठेवत नव्हती। रस्त्यानं चालताना तोडा 2 तोळे जर सापडलं ना, तर सहज उचलायची, म्हणायची कुणाचंही, ज्याचंही त्यानं घेऊन जा। आता आहे का तसं? रस्त्यानं चालताना जर 1000 रुपये, 500 रुपयाची नोट, 2000ची नोट जर दिसली तर म्हणायचे अरे कुणाचे घेऊन जा। आता लोक म्हणतात ताई आम्ही पण देतो, मंडपात जर 20ची नोट सापडली तर पटकन माईकडे घेऊन जातो। 20 रुपयाची नोटच येते माईक पर्यंत, 500ची किंवा 2000ची आता बंद झाले, 500ची नोट माईक पर्यंत येत नाही। खरंच येईल काय? ती नाही येऊ शकत। माणसं कपटी झाली। पूर्वी घरांना कुलप सुद्धा नव्हती। पूर्वीच्या लोकांचं धन हे उतरंडीमध्ये असायचं। उतरंड कळते का? कळते? उतरंडीमध्ये धन असायचं। गाडग्या मडक्याची ती मातीच्या घड्याची उतरंड, एक दगड घातला की सारी उतरंड खाली येईल। पण त्या उतरंडी पिढ्याने पिढ्या टिकलेल्या असायच्या। का? त्या उतरंडीवर कुणाची वाईट नजरच पडत नव्हती। पूर्वी उतरंडीतलं धन जात नव्हतं, आता कपाटातलं गेलेलं माहिती होत नाही। माझा प्रश्नच आहे पहिला की आज घरात कपाटच का आली? पूर्वी काय कपाट होती? नाही। आज कपाट का आली? त्याचं कारण असं आहे, माणसं कपटी झाली म्हणून घरात कपाट आली। काय झाली? माणसं कपटी झाली म्हणून घरात कपाट आली, दुसरं काहीच कारण नाही। ही कपटी माणसं देशाचं नाव खराब करतात, पण राष्ट्राचं नाव मोठं कोण करतंय? सती, संत आणि शूर, या तिघांच्या 3 जबाबदाऱ्या आहेत। सतीनं काय करायचंय? सतीनं संस्कार लावायचेत, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि शूरानं देशाचं संरक्षण करायचंय। माझ्या ताईंनो, तुमच्या माझ्यावरती या मातीमध्ये खूप मोठी जबाबदारी आहे। आपण या भारताच्या मातीमध्ये जन्माला आलो ना, तर आपल्याला अशी लेकरं घडवायची आहेत, संस्कार संपन्न, परंपरा जपणारे, आपल्या मातृभूमीचं रक्षण करणारे आणि आपल्या संस्कृतीला उजाळा देणारी लेकरं आपल्याला घडवायची आहेत। माझं बोलणं ऐका माझ्या ताईंनो, स्वतःला कधी सामान्य समजू नका। आपण स्वतः शक्ती स्वरूप आहोत। फक्त सोन्याचे दागिने घालण्यासाठी आणि भरजरी साड्या अंगावर घालण्यासाठी आणि गळ्यामध्ये पर्स अडकावून आणि साईड पिन करून फिरण्यासाठी आपलं जीवन नाही। क्रांती करण्यासाठी आपलं जीवन आहे। स्वतःला ओळखलं एका स्त्री शक्तीनं, तर ती या महाराष्ट्राची राजमाता झाली। राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊ, तिनं एका प्रति सूर्याला, धगधगत्या लाभारसाला जन्म दिला। तिनं स्वतःला ओळखलं।
याच मातीतल्या एका रणरागिणीनं स्वतःला ओळखलं तर पोटचं लेकरू पाठीशी बांधून इंग्रजांना तुटून पडली आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिली. तिचं नाव आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई. याच मातीत एका स्त्रीनं स्वतःला ओळखलं, सौभाग्य हरवलं, सासऱ्याचं छत्र संपलं, काजाचा तुकडा मातीच्या आड गेला, होता जावाय आधार तो सुद्धा संपला. शंकराचे पिंड हातामध्ये घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत जनतेला पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलं आणि दिल्लीच्या तख्तावरती होळकर घराण्यानं जी भगवी पताका फडकावली ती रणरागिणी म्हणजे अहिल्यादेवीबाई होळकर. ती एक स्त्री शक्तीच आहे ना. स्वतःला ओळखा. स्त्री सामान्य नाहीये. स्त्री जेव्हा हातामध्ये पुस्तक घेते त्यावेळेला तीच तर शारदा असते. तुम्ही जेव्हा घरामध्ये स्वयंपाक करता आणि घरातल्या लोकांना पोटाला पोटभर खाऊ घालता त्यावेळेला त्या घरची अन्नपूर्णा तुम्हीच असता. राशीचं माप ओलांडून जाताना ज्याच्या घरात प्रवेश करताना त्या घरची लक्ष्मी तर तुम्हीच असता. घरात कोणी आजारी पडलं तर रात्रभर मिठाच्या पट्ट्या कपाळावर लावताना त्या घरची रेणुका तुम्हीच असता. आणि घरावर संकट आलं तर वाघाचं काळीज घेऊन जेव्हा सगळ्यांच्या पुढे धावताना त्या घरातली दुर्गा तुम्हीच असता. स्वतःला ओळखा. प्रचंड शक्ती आपल्यामध्ये सामावलेली आहे. स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल इथपर्यंत तिचं जीवन मर्यादित नाही. एका रणरागिणीने स्वतःला ओळखलं, ज्ञानाची गंगा तुमच्या माझ्यासाठी खुली केली. ती ज्ञान सावित्री म्हणजे सावित्रीबाई फुले. स्वतःला ओळखलं त्यांनी. आपल्यामध्ये सुद्धा प्रचंड ताकद आहे, आपल्यामध्ये प्रचंड शक्ती सामावलेली आहे, पण स्वतःला ओळखा. स्त्रीनं काय करायचं आहे? संस्कार लावायचे आहेत, संस्कृती सांभाळायची आहे. खूप मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. एका स्त्रीनं जर ठरवलं ना तर ती क्रांतिकारकाला जन्म देते. एका मातेनं जर ठरवलं ना तर ती एका साधूला जन्म देते. नवल नाही. एका स्त्रीनं जर ठरवलं तर ती क्रांतिकारक काय, संत काय, वैज्ञानिक काय, डॉक्टर काय, इंजिनियर काय, यात काय नवल? अरे एका स्त्रीनं जर ठरवलं तर ती देवाला जन्माला घालते. तिनं जर ठरवलं तर ती देव निर्माण करते. उदाहरण सांगते मी तुम्हाला. नारदजी माहिती आहेत ना तुम्हाला? शेटपळे माहिती आहेत ना? शेंडे हलवून भजन नाही का करत? ते जाईल तिथे पेटवतात. त्यांची भेट झाली का तुम्हाला कधी? नाही. नारदजी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. नारदजी काय कुणास ठाऊक त्यांना काय झालं, त्यांच्या पोटात भूक निर्माण झाली. सारखी भूक 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 भूकच संपणं त्यांच्या पोटातली. अनुसया मातेच्या दारात भिक्षा मागायला आले. माई भिक्षां देही, आई भिक्षा घाल. अनुसया माता म्हणतात, गुरुजी पंचपक्वान्न करते मग पोटभर खा, अशी काय शिळी भाकरी घेता? नाही माते, मला माझ्या पोटातली भूक एक सेकंद सुद्धा थांबू देत नाही. स्वयंपाक होईपर्यंत मला दम निघणार नाही. जे असेल ते मला दे. अनुसया माता म्हणतात, गुरुजी तुम्हाला झालं काय? म्हणे कळच ना, 6 महिन्यापासून जी पोटातली आग पेटली ती शांतच होईना. गुरुजी मी एक फळ देते तुम्हाला, ते फळ खा, तुमच्या पोटातली आग शांत होईल. पतिव्रतेची ताकद आहे बरं काही. एका पतिव्रतेनं महान संत नारदजीला एक फळ दिलं, तर नारदजीच्या पोटातली आग शांत झाली. आणि हे पतिव्रता धर्म कशानं प्राप्त होतोय? तर पतीच्या सेवेनं, पतीच्या ठाई असलेल्या श्रद्धा आणि समर्पणानं हे फल प्राप्त होतंय किंवा पतिव्रता धर्म प्राप्त होत असतो. माझ्या ताईंनो, पतिव्रतेची ताकद मोठी आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी, सूर्याला एका जागेवर थांबवण्याची ताकद एका पतिव्रतेची. एका पतिव्रतेनं श्रीकृष्ण भगवंताला शाप दिला, देवा तुझ्या कुळात कुणी राहणार नाही का? अरे महाभारताच्या युद्धात तू 100 मातीत घातले, 5 वाचवलेस. तुला 5 वाचवता आले, 100 मारता आले. त्यातलं एक तरी मला आई म्हणायला ठेवायचं होतं. तू 100 मातीत घातले. या सगळ्याचा कळसूत्र्या तू आहेस, माझा शाप आहे तुला, तुझ्या कुळात कुणी राहणार नाही. त्या पतिव्रतेचं नाव काय? झोपल्या का काय? त्या पतिव्रतेचं नाव काय? गांधारी. तिचं लग्न ज्या दिवशी जमलं ना, तिला कळालं तिचा होणारा पती आंधळा आहे. तिनं पट्टीच बांधून घेतली डोळ्याला, अजून अक्षता पडायच्या होत्या. ती म्हटली माझा होणारा पती जर आंधळा असेल तर मी सुद्धा हे जग पाहणार नाही. काय पतिव्रता धर्म आहे तिचा. पतीला जग पाहता येत नाही तर एका स्त्रीने डोळ्याला पट्टी बांधून घेतली. माझ्या ताईंनो, माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुमच्या मालकाला जर शुगर असेल तर तुम्हाला जामून खाण्याचा अधिकार आहे का?
शेटफळे, खरं खरं बोलायचं. जामून खाण्याचा अधिकार आहे का? पण खाता की नाही? हा? उलट म्हणता पप्याचा बाप, तुम्हाला साखर आहे, तुम्ही खाऊ नका, आणा इकडं, मीच खाते. पतिव्रता धर्म असाच प्राप्त होत नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. हे वाक्य आपल्या जीवनात सत्य होण्यासाठी माता अनुसयेचा अभ्यास करा. अनेक महिला महासाध्वींचा अभ्यास करा. अनुसया माता, त्यांनी एक फळ दिलं. कुणाला? नारदजीला. खा म्हणे फळ. फळ खाल्लं, नारदजीची भूकच गायब. आता नारदजी म्हटलं, काय ही महान साध्वी स्त्री आहे. जगातल्या सगळ्या स्त्रियांना कळावं, पतिव्रता धर्माचं महत्व समजावं, अनेको स्त्रिया पतिव्रता बनाव्या आणि या भारत मातेची ताकद वाढावी. स्त्री जर पतिव्रता झाली तर मातीची आणि लेकरांची ताकद वाढते. पहा, परिवाराची, घराण्याची किंमत वाढते. म्हणून ताकद वाढावी या मातीची. म्हणून नारदजी जिकडे तिकडे सांगत सुटले, अनुसयी सारखी पतिव्रताच नाही, अनुसयी सारखी पतिव्रताच नाही. नारदजी सांगता सांगता कैलासाच्या बाजूने चालले आणि कैलासाच्या बाजून जात असताना कैलासामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू होता. आमच्या महिलांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप आवडतो. कारण हळदी कुंकवाला जाताना मग अनेक प्रकारचे सोन्याचे दागिने घालायचे, भारी भारी साडी घालायच्या, मेकअप करून निघायचं, उंच टाचाचे सँडल, ती पर्स लटकलेली, आणि मग एकमेकीला औक्षण करायचं. त्यांचं त्या हळदी कुंकवाकडे लक्षच नाही. हिच्या साडीचा काठ कसा आणि तिचा पदर कसा, एवढंच. कैलासामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम. तेवढ्यात कानावर आवाज आला, अनुसये सारखी पतिव्रताच नाही. या देव्या म्हणतात, हा शेंडीवाला बाबा नारायणाचं भजन सोडून कोणाचं भजन करायला लागला? कोण आहे ही अनुसया? बोलावलं इकडे. नारदजी, कुणाचं भजन करता? म्हणे अनुसया मातेचं. कोण आहे ती? महान पतिव्रता. महान पतिव्रता आमच्यापेक्षा, म्हणजे तुमच्यापेक्षा ती एवढी महान आहे. तुम्हा तिघींचे धातूचे पुतळे करून तिनं डाव्या पायाच्या करंगळीला बांधलेले आहेत. ती एवढी महान आहे. या तिघी जणी जाम टेन्शन मध्ये आल्या. नारदजी तर गेले, पण यांनी यांच्या मालकाला बोलावलं, मालक, आमच्यापेक्षा अनुसया महान पतिव्रता आहे, ते आम्हाला सहन होणार नाही, तिचं पातिव्रत्य भंग करा. का असं बोलतायत? तर एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं मोठेपण सहन करू शकत. दादा बाबा जरा सांगा बरं मला. पुरुष म्हणतात, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं मोठेपण सहन करू शकत. प्रश्न पडेल याचा, उद्या जरा विचारपूर्वक उत्तर द्या, आवडून जाईल तुमचं. आणि मी जे बोलते ते खरं आहे का खोटं याचा जर प्रयोग करायचा असेल तुम्हाला, तर उद्या दुपारी जेवताना शेजारीणीच्या भाजीचं कौतुक करा. म्हणा, पप्याची माय, काय ग शेजारच्या अक्कानं काय दोडक्याची भाजी केली. अगं काय दोडक्याची भाजी केली, काय दोडक्याची भाजी केली. घरची लक्ष्मी म्हणाल, दोडक्यात तिकडंच दोडकं खा. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं मोठेपण सहन करू शकत नाही. कथा आपल्याला माहिती आहे. तिने देव गेले, माताने काय केलं? पाणी शिंपडलं अंगावरती. छोटी बाळं झाली, पाण्यात टाकली. आता इकडे या तिन्ही टेन्शन मध्ये, गेले पण आलेच नाही, गेले पण आलेच नाही. एकमेकीला फोन करायचे, हॅलो तुमचे आले का? आमचे नाही आले. रस्ता चुकले का काय कुणास ठाऊक. कसे आले नाही? एक तर म्हटली आमचं तर भोळच आहे, जाईल तिथे भजन करत बसतं. बहुतेक इकडे यायचं विसरलं असेल. एक तर म्हणते, बाई आमच्या यांना 4 डोके आहेत, जिकडं रस्ता दिसल तिकडंच गेले असतील. प्रत्येक जण तर्क लावतात. तेवढ्यात कानावर आवाज आला, भारत नारी की शक्ति महान, हार गए भगवान, जिससे हार गए भगवान. भारत नारी की शक्ति महान, जिससे हार गए भगवान. या तिघी जणी चर्चा करत होत्या. तेवढ्यात नारदजीचा आवाज कानावर आला आणि एक जण म्हटली, बाई पेटवणारा आलं, त्याला बोलू आता. ओ बाबा इकडे या. नारदजी आले. काय माते? अहो आमचे गेले पण आलेच नाही. नारदजी म्हटले, ते येणारच नाहीत. येणार नाहीत? नेमकं झालंय काय? आता काय व्हायचं राहिलं? नारदजी, तिनं काही केलं का? काय काही विचारू नका. येतील का नाही? शक्यता कमी आहे. आम्हाला ओळखतील का नाही? सांगता येणार नाही. आम्हाला ओळखू येतील का नाही? तेही सांगता येत नाही. नारदजी नेमकं केलं काय? साधू संत अशा गोष्टींची चर्चा करत नसतात. नारदजी काही
काहीतरी मदत करा. संत असल्या भानगडीत पडत नसतात. काही जरी बोललं तरी नारदजी अगदी तिथून सटकण्याचंच उत्तर द्यायचे. तिघींनी ठरवलं जायचं आपण, काही असो. गेल्या त्या, हे अणुसाई आमचे पती दे. माता म्हटलं कोणते? संन्याशाच्या वेशात आलेले. आई म्हटलं पाळण्यात आहेत, ओळखून घेऊन जा. पाहिलं तर तिने सेम टू सेम ओळखायलाच येईना आपलं कोणतं. लक्ष्मीने उचललं, ते होते महादेव. निघाले. महादेव म्हणता मनात, आता बालरूप आहे, बोलता येत नाही. महादेव म्हणतात लक्ष्मी सोड मला, सोड लक्ष्मी, मनात म्हणतायत. पण लक्ष्मी म्हणते इथं येऊन लहान घरात, चला मुकाट्यानं. पाय पकडले निघाली. छोटस बाळ, त्याला जर आपल्यापासून सुटका करायची असेल ना तर ते अगोदर रडतं. रडूनही जर आपण त्याला सोडलं नाही तर ते हातपाय खोडतं. हातपाय खोडूनही जर आपण त्याला सोडलं नाही तर ते तिसरा कार्यक्रम करतं. शी आणि शू. शंकरानं दोन्ही कार्यक्रम केले, शी आणि शू. दिलं टाकून, अरे रे रे हे आपलं नाही. हे जर आपलं असतं तर यानं असं केलं नसतं. तिन्ही देवांनी हात जोडले, आई चुकलो आम्ही, आमचे पती आम्हाला ओळखायला येत नाही, माफ कर आम्हाला, आम्हाला तुझ्या सुना करून घे. सून म्हटलं की सासूचं मन लगेच पागळतं. तिन्ही देवांना पुन्हा मोठी देव बनवलं. तिन्ही देवांनी हात जोडले आणि सांगितलं आई तुझी शक्ती, तुझी महती, तुझी पतिनिष्ठा फार महान आहे. आई तुझं दूध पिलो आम्ही, म्हणून आमच्या तिन्ही देवांचं एक रूप तुझ्याजवळ राहील. 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. दत्त रूपामध्ये भगवान दत्तात्रय अणुसया मातेच्या जवळ थांबले. हे तिन्ही देवन 3 देवा निघून गेले. मला सांगायचं काय, एका स्त्रीनं जर ठरवलं तर ती जगाला क्रांतिकारक देईल, संत देईल नवल नाही तर या जगाला अनोखं रूप भगवंत सुद्धा देईल. पण तिनं स्वतःला ठरवायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ऐका आता माझं. आता ही सतीबद्दल सांगितलं. सतीनं संस्कार लावायचे, शूरानं देशाचं संरक्षण करायचं. आजच्या कीर्तन सौजन्यामध्ये ज्यांनी देशसेवा केली अशा फौजी काकांचा देखील सहभाग आहे. आता त्यांची नावं कीर्तनानंतर त्यांचा नामोल्लेख होणारच आहे. तर देशाची सेवा करणं हे शूराचं काम. आणि संतांचं काम काय, तर संतांनी काय करायचंय, संतांनी संस्कृती सांभाळण्याचं काम करायचं, आपल्या परंपरा जपायच्या. अशा परंपरा जपणाऱ्या संतांच्या मांदियाळीमध्ये पुरुष संत आहेत, तसेच महिला संत सुद्धा आहेत. आणि महिला संतांमध्ये माझ्या जनाबाई यांचं सुंदर असं स्थान आहे. त्या माझ्या जनाबाई अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये